शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महिला आघाडीनं अक्कलकोट रोड येथील जागृत शनैश्वर मंदिरामध्ये जाऊन आदित्यजी ठाकरे यांच्यावरील इडापिडा टळू दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे असं साकडं घातलं। देशामध्ये प्रचंड अराजकता माजलेली आहे आणि जी काही विमान दुर्घटना घडलेली आहे ती अतिशय दुःखद आणि धक्कादायक असल्या कारणानं माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदित्य ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळू दे आणि त्यांच्या मागची इडापिडा टळू दे असे साकडे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महिला आघाडीने अक्कलकोट रोड येथील जागृत शनैश्वराला घातले। जय देव जय श्री शनिदेवा, विक्रमा सारिका शतकर्ता पुण्यराशी, सर्वदर्शा शिक्षाची बहुत कळियले जाती। जय देव जय श्री शनिदेवा, शंकराच्या वरदाने गर्वरावने केला, साडे साती त्याची समळनाशाची केला। जय देव जय श्री शनिदेवा। देशात सध्या अराजकता माजली आहे, अनेक दुर्घटना घडत आहेत, त्यामुळे देशावरची ही साडेसाती टळू दे असे मागणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने मागितले। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रश्मि वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज पुरस्ता शिवसेना महिला आघाडीचा विजय असो। विमान दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीच्या अतिशय दुर्दैवी, दुःखद आणि धक्कादायक घटनेमुळे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि त्यांच्यावरील इडापिडा टळावी यासाठी शनैश्वराची आरती केल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी दिली। नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम त्वम नमामि शनिश्चरम। आज आदित्य साहेबांचा वाढदिवस, त्यामुळे आम्ही संपूर्ण आपल्या आदित्य साहेबांवरची इडापिडा टळावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरची इडापिडा टळावी, त्यामुळे आज आम्ही आरती केली शनी महाराजांची आणि शनी महाराजांना आज आम्ही साकडं घातलं की या महाराष्ट्रातली, या भारतातली आणि संपूर्ण जगातली इडापिडा टळू दे। कारण आपण असं बघतो की काल विमानाची दुर्घटना झाली, त्यामध्ये 246 लोक मृत्युमुखी पडले। ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद धक्कादायक घटना आहे आणि या घटनेमुळे आज आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते ते रद्द केले आणि आम्ही शनी महाराजांना साकडं घातलं की आदित्य साहेबांवरची सर्व इडापिडा टळून आदित्य साहेबांना उदंड आयुष्य, सुख, शांती, समाधान आणि ते जे काही मागतील ते त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे। आदित्य साहेबांवरची इडापिडा टळू दे, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरची पण इडापिडा टळू दे, महाराष्ट्रावरचीच नाही तर देशावरची इडापिडा टळू दे आणि सर्व जनता सुखी होऊ दे। आज ज्या दुर्घटना घडत आहेत त्या दुर्घटना घडू नये यासाठी सुद्धा आम्ही शनी महाराजांना साकडं घातलं। या निमित्त मी एवढंच सांगेन की आदित्य साहेबांसारखी तरुण आज देशाचा अभिमान आहेत, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचाच नाही तर भारताचा अभिमान आहेत। आज आदित्य साहेबांना एक विजन आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक तरुण आणि तरुणी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत। युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं, अनेक तरुणांचे काम करण्याचं काम आदित्य साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आदित्य साहेबांना उदंड आयुष्य मिळू दे या त्यांच्या वाढदिवसा दिवशी मी प्रार्थना करते। यावेळी लोकसभा क्षेत्रप्रमुख शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटक स्वाती रुपनर, जोहर रंगरेज, उपजिल्हा संघटक ज्योती माळवतकर, उपशहर संघटक मीना सुरवसे, रमा सरोदे, तालुका संघटक महानंदा चलवादे, अंबिका भोसले, वत्सला सरवदे, सरस्वती खोरे, फातिमा तांबोळी, अन्नपूर्णा कलाल, पुतळाबाई बंडघर, महानंदा अंबलगी, अनिता राठोड, मीना राठोड आणि महिला व पदाधिकारी उपस्थित होते।